मराठी सिनेमाने व्हरायटी ऑफ रोमॅन्स रुपेरी पडद्यावर दाखवला आणि प्रत्येक वेळी त्यांनी अशा अनेक रोमॅन्टिक लोकेशन्सची ओळख करून दिली. त्यातल्या काही मोजक्या जागांची ही यादी. नंबर 1, बागेतला रोमॅन्स. सुंदर निसर्ग प्रत्येक वेळी हुडकणं शक्य नव्हतं. अशा वेळी ह्या अशा रेडीमेड बागा कामी येत. कधी ती अगदी शहरी बाग असे तर कधी कधी नारळाची बाग असे. बागेतल्याच रोमॅन्सने आयडिया दिली ती पहिल्या किसिंग सीनची. त्यामुळे बागेतला रोमॅन्स हा इंडस्ट्रीचा ऑल टाइम फेवरेट रोमॅन्स होता. नंबर 2, बाथटबवाला रोमॅन्स. रंजनाने सादर केलेला हा धाडसी प्रकार ऑलमोस्ट एकदाच पडद्यावर आला. रंजना आणि कुलदीप पवार यांचं हे गाणं एकमेकांपासून किती दूर तरीही किती इंटिमेट रोमॅन्स पडद्यावर आला. रंजनाच्या या बाथटबवाल्या सीनने अगदी रोमॅन्सला तर 4 चांद लावले. नंबर 3, शेतावरचा रोमॅन्स. हा मध्यमवर्गीय मेन स्ट्रीम रोमॅन्स प्रत्येकाला हवासा वाटणारा. माय मातीमध्ये राबून उसंत म्हणून केलेली ही जवळीक कधी खट्याळ होती तर कधी हळुवार. पण शेतातल्या हिरवळीत इतका छान रोमॅन्स बहरतो ही आयडिया दिली ती मराठी सिनेमाने. नंबर 4, समुद्र किनाऱ्यावरचा रोमॅन्स. फ्रेश हवा आणि अथांग समुद्र, परफेक्ट वातावरण आपल्या उदात्त प्रेमाची कबुली देण्यासाठी. बागेतल्या रोमॅन्स नंतर समुद्र किनारा ही प्रेमाची पुढची पायरी म्हणायला काहीच हरकत नाही. नंबर 5, पावसातला रोमॅन्स. बॉलिवूडचा आणि अर्थात आपल्या सर्वांचा फेवरेट टाइप ऑफ रोमॅन्स. प्रेमात आकंठ बुडालोय हे सांगण्यासाठी एक पावसातलं गाणं तर पिक्चर मध्ये मस्ट आहे. थोडं इंटिमेट, थोडं रोमॅन्टिक. नंबर 6, फिल्मी सेटवरचा रोमॅन्स. टिपिकल सेटवर रचलेला हा रोमॅन्स नक्कीच काहीसा विनोदी आणि अति ग्लॅमरस होता. खूपच अनरियल वाटणारं हे प्रेम नेहमीच हिरो हिरोईनच्या स्वप्नाचा भाग असायचं. पण नक्कीच लोकांच्या स्मरणात राहील असा हा रोमॅन्स मराठी फिल्ममध्ये बराच काळ तग धरून होता. नंबर 7, किल्ल्यांवरचा रोमॅन्स. जगापासून दूर, जिथे योद्धांनी इतिहास घडवला तिथे फिल्मवाल्यांनी रोमॅन्ससाठी नवीन जागा हुडकून काढली. या टाईपचा रोमॅन्स आजही फेवरेट आहे. अगदी हवेशीर अथांग असा एकांत इथे मिळतो. बेभान सुटणारा वारा प्रेमाची नशा नक्की वाढवतो आणि म्हणून हा रोमॅन्स आजही इंडस्ट्रीचा फेवरेट टाइप ऑफ रोमॅन्स आहे. नंबर 8, घरातल्या घरात रोमॅन्स. अगदी सहज सोपा कमी खर्चात होणारा रोमॅन्स टाइप. तरीही अधूनमधूनच या प्रकारातला रोमॅन्स पडद्यावर खुलला. या प्रकाराला तसा सकारात्मक दुजोरा ना फिल्मवाल्यांकडून मिळाला ना प्रेक्षकांकडून. त्यामुळे ह्या प्रकारातला रोमॅन्स तसा मागे पडला. नंबर 9, गॅरेज मधला रोमॅन्स. किशोर कुमार मधुबाला यांनी प्रसिद्ध केलेला हा रोमॅन्स बऱ्याच फिल्मवाल्यांना भुरळ पाडून गेला. हा रोमॅन्स अगदी आगळा वेगळा, स्वीट, सुंदर आणि हवासा वाटणारा होता. आम्ही हुडकून काढलेल्या ह्या रोमॅन्सचे 9 प्रकार तुम्हाला कसे वाटले? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका.